हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क नुपूर हिने पुन्हा एकदा सुमती इव्हेंट्स जॉईन केलं आहे आणि सुमती इव्हेंट जॉईन केल्यानंतर ती पुन्हा एकदा किचनमध्ये आली आहे आणि तेथे एक ड्रॉवर होतं, ज्या ड्रॉवरमध्ये असं काहीतरी होतं जे पाहून तायडी खूप घाबरली आणि या ड्रॉवरला कुलूप लावलं. नुपूर हे ड्रॉवर शोधण्याचा प्रयत्न करत होती, उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण तायडीने तिला धमकी दिली. काही रहस्य अशी बंद राहिलेली चांगली आणि चक्क नुपूरवर चाकूने हल्ला केला. पण नुपूर नाही घाबरली आणि म्हणाली, अशा बंद असलेल्या ठिकाणीच मोठी मोठी गुपितं असतात, रहस्य असतात. मग आता नुपूर हे रहस्य शोधून काढेल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडीने जाणून बुजून मल्हारला फार्म हाऊसवर आणलेलं असतं, जेथे ती गाडी उभी असते ज्या गाडीने वेदांचा अपघात झालाय. तायडी मल्हारला म्हणते, मल्हार, आपण या गाडीबद्दल काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. तर मल्हार सांगतो, तायडे, ही फक्त गाडी नाहीये, तर मी केलेल्या गुन्ह्याचा सिंबल आहे. मी एका माणसाचा जीव घेतला होता. मी चालवत असलेल्या गाडीखाली एक व्यक्ती आला आणि त्याचा जीव गेला. याचा सिंबल आहे ही गाडी. त्यामुळे आपण ही गाडी विकून टाकू किंवा भंगारात देऊ, पण तरीसुद्धा ही गाडी नष्ट होईल. पण माझ्या मनावर जी खोलवर जखम झाली आहे, माझ्या मनात जे दुःख आहे की माझ्या हातून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, ती जखम कशी दूर होणार? आणि तायडी मनात विचार करते, मल्हार, ती जखम मी कधी भरूही देणार नाही आणि तू जो गुन्हा केलाय तो तुला कधी विसरूही देणार नाही. मल्हार खूप दुःखी होतो आणि म्हणतो, तायडे, माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झालाय. असा गुन्हा ज्यामुळे मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. माझ्याकडून अशा व्यक्तीचा मृत्यू झालाय ज्या व्यक्तीचं लग्न ठरलं होतं, तेही नुपूरसारख्या मुलीशी, ज्याची आई होती त्याच्याशिवाय निराधार, आणि अशा मुलाचा मृत्यू माझ्यामुळे झालाय हे मी कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे ही गाडी आपण येथे ठेवली काय आणि नष्ट केली काय, तरीसुद्धा हे गिल्ट आयुष्यभर माझ्या मनात राहील, एवढं नक्की आहे. तायडी म्हणते, मल्हार, आपण तरी काय करू शकतो रे? मला आहे ना कधी कधी खूप वाईट वाटतं. किती सुखी होता तू, किती नॉर्मल आयुष्य होतं तुझं. संजनासारखी मुलगी तुझ्या आयुष्यात आली, ती तुझ्यावर प्रेम करायची, तू तिच्यावर प्रेम करायचा, तुमचं लग्नसुद्धा ठरलं होतं, लग्न होणार होतं, किती खुश होतास तू. परंतु ऐन हळदीच्या दिवशी ती तुला कायमचं सोडून निघून गेली. मल्हारला हे सगळं आठवतं की जेव्हा मल्हारला हळद लागत होती तेव्हा तायडी आली आणि तिने सांगितलं की संजना तुला सोडून गेलीये, तिला तुझ्याशी लग्न करायचं नाही. तायडी म्हणते, आणि मग या सगळ्या प्रकरणामुळे तुला इतका मोठा धक्का बसला की कधी दारूला हात न लावणारा मुलगा त्या दिवशी दारू पिला आणि या नशेतच तू गाडी घेऊन संजनाला शोधायला घराबाहेर पडला आणि वेदांत तुझ्या गाडीखाली आला. वेदांचा अपघात झाला. मल्हारला हा सगळा अपघात आठवतो आणि मल्हार खूप दुःखी होतो. तायडी जाणून बुजून त्याच्या या सगळ्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे मल्हारला त्रास होईल आणि मल्हारला हा त्रास होत असतो. आणि इकडे ही सोसायटीची सेक्रेटरी, ज्या सोसायटीत संजना म्हणजेच अवंतिका कुलकर्णी राहते, ही नुपूर आणि जियाला विचारते, आज सकाळी सुद्धा एक मुलगी आली होती अवंतिकाबद्दल, तीच सुद्धा अशी चौकशी करत होती, ती तुमच्यातलीच एक होती का? पण नुपूर आणि जियाला याबद्दल काही माहीत नसतं. नुपूर विचारते, सकाळी एक मुलगी आली होती, कोण होती ती मुलगी? तर ही सेक्रेटरी सांगते, ती मुलगी आहे ना, अशीच तुमच्यासारखीच अवंतिकाबद्दल चौकशी करत होती. खूप विचित्र असे काळे कपडे तिने घातले होते आणि सरकारची ही जासूस आतमधून सगळं ऐकत असते. नुपूर सांगते, नाही, आमची तर अशी कोणती मैत्री नव्हती आणि असे कोणते काळे कपडे तिने घातले होते? तरी सेक्रेटरी सांगते, आता आपण काय बोलणार, असते एकेकाची फॅशन. आणि नुपूर विचारते, मग तुम्हाला त्या मुलीबद्दल अजून काही माहिती आहे का, तिचं नाव वगैरे? तर सेक्रेटरी सांगते, हे पहा, मी तिला सगळं विचारलं पण तिचं नावच नाही विचारलं आणि खरंच ती थोडी विचित्रच वाटत होती. सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करत होती आणि ही जासूस आतमधून सगळं ऐकत असते. नुपूर ही मग संजना अवंतिकाबद्दल चौकशी करते. अवंतिकाचं लग्न वगैरे झालंय का?
आणि तुम्ही तिचा नवरा वगैरे असं कोणी इथे पाहिलं आहे का? तर ही सेक्रेटरी सांगते, नाही हो, आणि लग्न झालं जरी असेल तरी कसं कळणार? कारण आजकालच्या मुली काय मंगळसूत्र घालत नाही, त्यामुळे लग्न झालं आहे की नाही ते सुद्धा कळू शकत नाही. आणि तशी ती खूप गप्प गप्प असायची. ती आणि तिचं घराच्या बाहेरसुद्धा कधी निघत नव्हती. त्यामुळे तिच्याशी बोलणं चालणं तसं कमीच व्हायचं. आणि बोललंच नाही तर मग तिच्याबद्दल कसं कळणार? तसं तुमचं नाव काय आहे? नुपूर सांगते, माझं नाव नुपूर खानविलकर. आणि जिया सांगते, माझं नाव जिया. सेक्रेटरी स्माईल करते आणि या आतमधील जासूसला समजतं की ती मुलगी नुपूरच आहे, जी मला सोडून अवंतिकाला शोधायला आली आहे. आणि आधीपासून तिला हा संशय होताच की अवंतिकाला शोधणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नुपूरच असू शकते. आणि इकडे तायडी ही मल्हारला म्हणते, मल्हार, कधी कधी मला असं वाटतं ना, जर माझ्याकडे अशी पॉवर असती की भूतकाळात जाऊन एखादी घटना बदलायची, तर सगळ्यात आधी मी हीच घटना बदलली असती. तुझ्याकडून जो अपघात झालाय ती घटना मी कायमची बदलून टाकली असती. मल्हारला खूप वाईट वाटतं. तायडी म्हणते, आणि खरंच किती वाईट झालं ना, तुझ्याकडून त्याच व्यक्तीचा अपघात झाला ज्या व्यक्तीचं लग्न आपल्या नुपूरशी ठरलं होतं. नुपूरसुद्धा किती खुश असेल ना, तो सुद्धा तिच्या स्वप्नांचा राजकुमार होता. नुपूरचं वेदांतवर किती प्रेम होतं. आणि आज नुपूर तुला या अपघातासाठी जबाबदार धरते, वेदांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरते. आणि नुपूरच्या मनात तुझ्याबद्दल एक कायमची अढी पडून गेली आहे. मल्हारला आठवतं की जेव्हा नुपूरने मंदिरात त्याला पहिल्यांदा वेदांच्या अपघाताबद्दल सांगितलं होतं. नुपूर म्हणाली होती, सर, 15 जानेवारी 2025चा तो दिवस, ज्या दिवशी वेदांत आणि माझं लग्न होतं. हे ऐकून मल्हारला जबर धक्का बसला होता. नुपूर सांगते, आणि अचानक एक गाडी आली आणि त्या गाडीने माझ्या वेदांतला उडवलं. त्या दिवशी त्या माणसाने माझ्या वेदांतला नव्हतं उडवलं, तर माझ्या स्वप्नांना कायमचं संपवून टाकलं होतं. एका आईला तिच्या मुलापासून दूर केलं होतं, एका भावाला एका भावापासून दूर केलं होतं, एका बायकोला तिच्या होणाऱ्या नवऱ्यापासून दूर केलं होतं. खूप मोठं पाप केलं होतं त्या माणसाने. हे सगळं आठवून मल्हार खूप दुःखी होतो. आणि तायडी त्याच्या या दुःखाकडे पाहतच राहते. मल्हार या गाडीला स्पर्श करतो. मल्हारच्या चेहऱ्यावरचं दुःख, त्याला होत असलेला त्रास, हे सगळं पाहून तायडी खूप खुश होते. मल्हारला आठवतं की जेव्हा होळीच्या दिवशी त्याने ही गोष्ट आशाला सांगितली होती, तेव्हा आशासुद्धा त्याच्यावर किती चिडली होती आणि म्हणाली होती, मल्हार, आज तू फक्त वेदांचा खून नाही केलाय, तर तू या आईचा खून केलाय, तिच्या स्वप्नांचा खून केलाय, तिच्या म्हातारपणातील स्वप्नांचा, आशेचा खून केलाय. तू खूप चुकीचा वागलाय मल्हार. तू एक खून नाही, तू अनेक खून केले. असं म्हणून आशा त्याच्यावर खूप ओरडली होती आणि त्याला जोरजोरात धक्का दिला होता. हे सगळं मल्हारला आठवतं आणि मल्हारच्या सगळ्या जुन्या आठवणी, सगळ्या जखमा या ताज्या होतात. आणि इकडे नुपूर ही आपली चौकशी सुरूच करते आणि या सेक्रेटरी बाईला विचारते, तुम्हाला काय आठवतं आहे का? म्हणजे जेव्हा संजना येथे राहते तेव्हा तिला कोणी भेटायला येतं का, मित्र वगैरे असं कोणी? तर ही बाई सांगते, नाही, असं तर कोणी भेटायला येत नाही. पण कसं आता आपलं कळणार तरी कसं ना, कारण मी सुद्धा माझ्या घरातच असते, माझी कामं असतात, आणि कुणी आलं तर ते रजिस्टर बुकमध्ये असू शकतं, पण येथे आपल्याला काही जास्त माहीत नाही आहे. नुपूर विचारते, मग संजना कुठे नोकरी करायची का? म्हणजे ती कुठे नोकरी करत असेल, तुम्हाला त्या कंपनीचं नाव वगैरे माहीत असेल? तर ही बाई सांगते, नाही नाही, तसं मला काही माहीत नाही आहे, कारण ती बाहेर जाऊन नोकरी करायची की नाही ते तर माहीत नाही, पण आजकाल अनेक लोक वर्क फ्रॉम होमसुद्धा करतात ना. मग ती एखादं बाहेरचं काम घरात राहून करत असेल तर त्याबद्दल आपल्याला कसं कळणार? म्हणजे जर ती आमच्याशी बोलत असती, तिचा संपर्क असता, तर आम्हाला काही कळलं असतं ना. पण आता तुम्हीच पहा, तुम्ही तिच्या मैत्रिणी असून ती कोठे आहे, तिचा नंबर काय आहे, हे तुम्हालाच माहीत नाही आहे. मग मला तरी कसं कळणार ना? जिया आणि नुपूरला सुद्धा हे पटतं आणि आता खूप झाली चौकशी असा विचार त्या करतात. नुपूर म्हणते, खरंच खूप थँक्यू, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली. पण आता अवंतिका येथे नाही आहे, तर मी तुम्हाला माझा नंबर देते. अवंतिका आली तर तुम्ही मला कळवा. सेक्रेटरी हो म्हणते. नुपूर तिला आपला नंबर देते आणि मग नुपूर आणि जिया तिला थँक्यू म्हणतात. सेक्रेटरी निघून जाते आणि तिच्या मागे मागे नुपूर आणि जियासुद्धा जातात. आणि इकडे तायडीची जासूस मात्र आपलं काम करत असते. ती आधीच अवंतिकाच्या घरात असते आणि आता अवंतिकाच्या घरामध्ये काही पुरावा सापडतो की नाही यासाठी ती प्रयत्न करते. सगळे ड्रॉवर्स, सगळे कपाट, त्यानंतर सगळे मोठे मोठे कपाट, हे सगळं ती उघडून पाहते, परंतु तिला काहीच सापडत नाही. तिला
खूप टेन्शन आलेलं असतं, कारण तायडीने धमकी दिली आहे, मी तुला एवढे पैसे देते, लवकरात लवकर मला संजनाचा पत्ता हवा आहे, संजनाला माझ्यासमोर आणून उभं कर. आणि आता अवंतिकाच्या घरात गेल्यानंतर सुद्धा काही भेटलं नाही तर मग आपल्याला काहीच भेटणार नाही हे या जासूसला माहीत असतं. ती सगळीकडे शोधत असते आणि तेवढ्यात तिला अवंतिकाचं कपाट दिसतं. या कपाटात नक्कीच काहीतरी असेल असं या जासूसला वाटतं आणि जासूस हे कपाट उघडते. त्यामध्ये कपडे वगैरे असतात आणि या कपड्यांखालीच तिला एक फाईल सापडते. जासूस फाईल उघडून पाहते आणि फाईल उघडताच तिला जबर धक्का बसतो. ही फाईल पाहून ही जासूस खूप खुश होते आणि म्हणते, आत्ता मला कळलं सागरिका खानविलकर यांना ही संजना का हवी आहे आणि त्यांना संजनाला का मारायचं आहे. सागरिका खानविलकर, आज तुमचं एक खूप मोठं गुपित मला कळलं आहे, ज्याचा फायदा मला नक्कीच होईल. असा विचार करून ही जासूस खूप खुश होते. आता या जासूसने तायडीची जिरवायला पाहिजे, तेव्हा मजा येईल. आणि इकडे तायडी ही मल्हारला समजावून सांगते, मल्हार तू सुद्धा स्तब्ध झालास ना. मल्हार, आयुष्यात असं कधी कधी होतं, पण या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार नाही करायचा, जाऊ दे. आणि मला तर कधी कधी असं वाटतं ना, वेदांचं तुझ्या गाडीखाली येणं, तुझ्याकडून त्याचा अपघात होणं, हे सगळं वेदांचं प्रारब्ध होतं. हे कुठेतरी लिहून ठेवलं होतं. वेदांचा मृत्यू होणारच होता. त्या दिवशी तू घराबाहेर निघाला नसता तर एखाद्या दुसऱ्या गाडीखाली तो आला असता. त्यामुळे तू स्वतःला दोष देणं चुकीचं आहे. मल्हार म्हणतो, नाही तायडे, या सगळ्या गोष्टी करून मी स्वतःची चूक नाही माफ करू शकत. शेवटी माझ्याकडून चूक झाली आहे. तुला खरं सांगू का, मी रोज मनात वेदांची माफी मागतो. त्याला म्हणतो, वेदांत मला माफ कर. आणि त्याला हेही वचन देतो की मी नुपूरला कधीही त्रास होऊ देणार नाही, नुपूरच्या आयुष्यात कोणतंही संकट येऊ देणार नाही, नुपूरच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. म्हणूनच मी नुपूरसाठी हे सगळं करतोय. हे ऐकून तायडी खूप इमोशनल होते आणि तायडी ही पुन्हा एकदा संजनाचा विषय काढते आणि म्हणते, मल्हार, मी काय विचार करते माहिती आहे का, मला नेहमी असं वाटतं की संजना आणि तुझं एकमेकांवर किती प्रेम होतं. जर संजनाने तुला असं फसवलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं आणि आज तुझं आयुष्य किती वेगळं असतं. हे सगळं त्या संजनामुळे झालंय. तिला काय अवस्था सुचली आणि तुला सोडून ती निघून गेली हेच मला कळत नाहीये. मल्हार म्हणतो, तायडे, संजना आणि माझं लग्न झालं नाही याचं मला काही दुःख वाटत नाही. तुला खरं सांगायचं तर आता मला संजनामुळे त्रासही होत नाही आणि संजनाची आठवणसुद्धा येत नाही. मला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतं की संजना प्रकरणामुळे वेदांचा जीव गेला. जर संजनाने असं केलं नसतं तर कदाचित आज वेदांत जिवंत असता आणि सगळ्या गोष्टी वेगळ्याच असत्या. मल्हार खूप इमोशनल होतो. तायडी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, मल्हार, माझीच चूक झाली. मी तुला इथे नव्हतं आणायला पाहिजे. खरंच चुकलं माझं. मल्हार म्हणतो, नाही तायडे, यात तुझी काही चूक नाही आहे. आता जे आहे ते आहे आणि आपण ते फेस करायलाच हवं. तायडी मल्हारला म्हणते, ठीक आहे, आता आपण इथे नको थांबायला, आपण निघूया. वॉचमॅनने हे ॲग्रीमेंट दिलंय, यावर सह्या कर. मल्हार हो म्हणतो आणि या ॲग्रीमेंटच्या पेपरवर सह्या करतो. तायडी खूप खुश होते. आता हे खरंच ॲग्रीमेंटचे पेपर आहेत की दुसरे कोणते हे तर तायडीलाच माहीत. मल्हार या पेपर्सवर सह्या करतो आणि तायडीकडे हे पेपर्स देतो. मल्हार या गाडीकडेच पाहत राहतो आणि तायडी हे पेपर्स घेऊन बाजूला जाते. आता या पेपर्समध्ये नेमकं काय आहे हे तायडीलाच माहीत, कारण तायडी खूप खुश असते. आता हा आनंद कसला आहे, पेपर्सवर सह्या घेतल्याचा की मल्हारच्या जखमा पुन्हा एकदा हिरव्या केल्याच्या, हे तर तायडीलाच चांगलं माहीत असेल. आणि मग इकडे नुपूर आणि जिया दोघी कर्जतवरून घरी पोहोचतात आणि नुपूर जियाला म्हणते, जिया, मला पहिल्यांदा असं वाटतंय की आपल्याला खूप मोठा पुरावा मिळाला आहे आणि संजना कुठे ते आपल्याला समजलं आहे. त्या काकू म्हणाल्या ना की संजना दर 15 दिवसांनी परत येते. यावेळेस ती परत आली की मी तिला भेटणार आणि तिला जाब विचारणार, तू मल्हार सरांबरोबर असं का केलं, त्यांच्याबरोबर प्रेमाचं नाटक का केलं, त्यांच्याबरोबर लग्न का नाही केलंस, लग्न मोडून का निघून गेली, हे सगळं तुला करायला कुणी सांगितलं होतं, हा सगळा जाब मी तिला विचारणार आहे. जिया म्हणते, वहिनी, आय होप ती तुला सगळं सांगेल. मी फ्रेश होऊन येते. असं म्हणून जिया आपल्या रूममध्ये निघून जाते आणि नुपूर आपल्या रूममध्ये येते तर मल्हारसुद्धा घरी आलेला असतो आणि खूप दुःखी असतो. आज काय घडलं त्याचा विचार करत असतो. नुपूरला दिसतं की मल्हार रूममध्ये आहे आणि एवढी शांतता. नुपूर मल्हारजवळ येते आणि विचारते, मल्हार सर, आज तुम्ही रूममध्ये आहात आणि एवढी शांतता कशी आहे. मल्हार हा नुपूरकडे पाहतो आणि विचार करतो,
मी माझं दुःख नुपूरला का सांगू? माझा मूड तर खराब आहे, नुपूरचा मूडसुद्धा खराब का करू? नुपूर म्हणते, तुम्ही एवढे शांत आहात याचा अर्थ नक्कीच कामाचा काहीतरी विचार करताय. आणि मग लगेच मल्हार एका सेकंदात आपला मूड बदलतो आणि म्हणतो, याचा अर्थ माझ्या बायकोला आता कळतंय, माझा चेहरा पाहून तिला कळतंय की माझा मूड कसा आहे आणि कसा नाही आहे. नुपूरला समजतं की हे पुन्हा एकदा माझ्याशी फ्लर्ट करताय, त्यामुळे नुपूर तेथून निघून जाते. मल्हार म्हणतो, काय यार नुपूर, एवढ्या वेळानंतर तू घरी आली आणि आज तुला पहिल्यांदा माझा चेहरा पाहून कळला की माझा कसा मूड आहे आणि तू निघून जातीयेस, हे एकदम चुकीचं आहे. नुपूर विचारते, आता सांगा तुमच्या मनात काय सुरू आहे? तर मल्हार तिला सांगतो, आपला जो प्रॉब्लेम होता ना तुझ्या किचनबद्दलचा, की आता कोठे स्वयंपाक बनवायचा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. नुपूर विचारते, खरंच? मल्हार म्हणतो, हो, आता तू आपल्या ऑफिसमधूनच ऑपरेट करायचं, ऑफिसच्या किचनमधून. तर नुपूर म्हणते, नो सर, बिलकुल नाही, मला तुमच्या ऑफिसमधून ऑपरेट करायचं नाही आहे. मल्हार विचारतो, अगं पण का? ही आपली एक पार्टनरशिप असेल, जशी आपल्या लग्नाची पार्टनरशिप आहे. तर नुपूर अतिशय उद्धटपणे आणि मल्हारच्या मनाला लागेल असं बोलते, मल्हार सर, तुमच्यात आणि माझ्यात कोणतीही पार्टनरशिप होऊ शकत नाही. उगच वेडी आशा ठेवू नका. आपलं नातं नॉर्मल नाही आहे हे तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि ते कधी नॉर्मल होईल असं मला वाटतही नाही. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. नुपूर तेथून जाऊ लागते. तर मल्हार म्हणतो, आज आपल्या ऑफिसच्या किचनमध्ये चोरी झाली. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, काय? मल्हार सांगतो, हो, आपल्या ऑफिसच्या किचनमध्ये चोरी झाली आहे आणि हे कशामुळे झाले माहिती आहे का? कारण आपल्या ऑफिसमध्ये सुपरविजन करणारं कुणीच नाही आहे आणि कुणीही नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहे. त्यामुळे मी तुला सांगतोय की तुझ्यासारखी एखादी विश्वासू व्यक्ती तेथे हवी. नुपूर विचारते, सर पण मीच का? तर मल्हार सांगतो, कारण माझा तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे आणि मला अशीच एखादी विश्वासू व्यक्ती तेथे हवी आहे. नुपूर प्लीज, मी तुझ्यासमोर पदर पसरतो. मी आता पदर नाही घातलाय, नाहीतर मी खरंच पदर पसरला असता तुझ्यासमोर. प्लीज. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही मला इमोशनल ब्लॅकमेल करताय. मल्हार विचारतो, खरंच? इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा तर माझा पुढच्या आठवड्यात विचार होता. म्हणजे माझी ॲक्टिंग मला सुधारावी लागेल. मी इमोशनल ब्लॅकमेल नाही करत आहे तरी असं वाटतंय का? नुपूरला खूप राग येतो. नुपूर रागारागाने परत जावत असते. मल्हार तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, नुपूर प्लीज, मी तुझ्यासमोर पदर पसरतो. प्लीज नुपूर, प्लीज. नुपूर चिडून म्हणते, सर तुमचा हा अतिउत्साहीपणाच मला बिलकुल आवडत नाही. प्रत्येक गोष्टीला तुम्ही एवढं कॅज्युअली कसं घेऊ शकतात? मला तुमच्या भावना समजल्यात. तर नुपूरला मल्हार म्हणतो, कुठे समजल्यात? भावना तर तुला समजत नाहीये. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही, मला तुमच्या भावना समजत नाही, तुम्हाला माझ्या भावना समजतात का? नुपूर भांडू लागते. तर मल्हार चक्क तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, मी भीक मागतोय, प्लीज माझं ऑफिस जॉईन कर, प्लीज. नुपूर म्हणते, ठीक आहे, पण एका अटीवर. मल्हार म्हणतो, मान्य आहे. नुपूर म्हणते, ऐकून तरी घ्या. मल्हार विचारतो, बोल काय अट आहे? तर नुपूर सांगते, जसं मी तुमच्याकडून कर्ज घेतलं किचन सुरू करण्यासाठी, तसंच मी तुम्हाला त्या जागेचं भाडं देणार. मल्हार म्हणतो, नो प्रॉब्लेम, आपण आपल्या हिशेबात ॲड करून घेऊ. चल, मी ऑफिसमध्ये सगळी तयारी केली आहे. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, तयारीसुद्धा केली? मल्हार म्हणतो, हो, आपलं काम असंच असतं. आणि नुपूर तेथून निघून जाते. मल्हार खुश होतो की नुपूरने शेवटी माझी ऑफर स्वीकारली आणि ती आता ऑफिसमध्येच आपलं काम सुरू करणार. आणि मग थोड्या वेळानंतर मल्हारने ऑफिसमध्ये एक छोटंसं फंक्शन ठेवलेलं असतं आणि नुपूरचं स्वयंपाकघर हे आता ऑफिसच्या किचनमध्येच सुरू होतं. मल्हार आणि नुपूर हे दोघे रिबिन कट करणार असतात आणि हे सगळं पाहून तायडीचा खूप जळफाट होतो. मल्हार सगळ्या स्टाफला सांगतो, आजपासून मिसेस नुपूर खानविलकर आपलं ऑफिस जॉईन करताय. त्यांचं स्वतःचं स्वयंपाकघरसुद्धा येथेच चालणार आहे आणि आपल्या सुमती इव्हेंटचं किचनसुद्धा त्याच सांभाळतील. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. तेवढ्यात तायडीच्या तेथे येते, जोरजोरात टाळ्या वाजवते. तायडी विचारते, तू येथे काय करतेयस? तायडीची आई सांगते, अगं खायला आली आहे, आज येथे फंक्शन आहे ना, मग चांगलं चांगलं खायला असेल ना, खाण्याचा टेबल कुठे? तायडी चिडून म्हणते, कधी कधी ना तू लाज आणतेस. तर तायडीची आई म्हणते, खाण्यात कसली लाज? तायडी तिला गप्प बसवते आणि मग मल्हार आणि नुपूर हे दोघे मिळून रिबिन कट करतात आणि किचनमध्ये प्रवेश करतात. मल्हार नुपूरला लाडू खाऊ घालतो. नुपूरसुद्धा मल्हारला लाडू खाऊ घालते. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि दीप म्हणतो, याचा अर्थ आजपासून सुमती इव्हेंटचा मालक आणि सुमती इव्हेंटची मालकीन दोघेसुद्धा ऑफिसमध्येच राहणार.
हे ऐकून तायडीचा खूप जळफळाट होतो. तायडी चिडून म्हणते, मी या नुपूरला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडीची जासूस तिला भेटायला ऑफिसमध्ये येईल आणि तिच्याकडे संजनाची ती फाईल असेल. पण त्याच वेळेस नुपूर, मल्हार, दीप सगळे तेथे येणार. त्यामुळे तायडीची चांगली टरकणार. आणि मग नुपूर किचनमधील एक ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करेल, पण हे ड्रॉवर उघडणार नाही. तिची मदतनीस तिला सांगेल, या ड्रॉवरची चावी तर फक्त सागरिका मॅमकडे आहे. नुपूर तायडीला ही चावी विचारणार, तर तायडी म्हणेल, काही काही गोष्टी तुझ्या समोरनं आलेल्याच बऱ्या. तर नुपूर म्हणेल, याचा अर्थ यामध्ये काहीतरी सिक्रेट आहे. तर तायडी चक्क एक भला मोठा चाकू घेईल आणि नुपूरला धमकी देईल, हे सिक्रेट उघडता उघडता कधी तुझा जीव जाईल ना, हे तुला कळायचं नाही. पण नुपूर घाबरणार नाही आणि तायडीला डोळे दाखवेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.